सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी वाल्मिक कराडला सुप्रीम कोर्टाचा झटका। वाल्मिक कराडचा जामीन अर्ज फेटाळला। धनंजय देशमुखांची माहिती। अहिल्यानगरमधील लॉंग मार्चचा तिसरा दिवस। कालची बैठक निष्फळ ठरल्यानंतर आज सरकार, आंदोलक आणि शिष्टमंडळ यांची पुन्हा चर्चा। तोडगा न निघाल्यास लॉंग मार्च लोणी गावाच्या दिशेने कूच करणार। मोकाट वळूच्या हल्ल्यामध्ये जखमी वृद्धेची मृत्यूशी झुंज। हल्ल्यामध्ये महिलेच्या मेंदू आणि बरगड्या यांना गंभीर इजा। महिना उलटला तरी शुद्ध हरपलेलीच। घटनेनंतर महापालिकेकडून शहरामध्ये वळू पकडण्याची मोहीम सुरू। रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या कथित बँक फसवणूक प्रकरणी अनिल अंबानींची ईडी चौकशी। अंबानींची मुंबईतील 3700 कोटी रुपयांची पाली हिल्स येथे मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे। अमेरिका आणि इराणमधील चर्चेची तिसरी फेरी। स्वित्झर्लंडच्या जिनिव्हामध्ये महत्त्वपूर्ण बैठक होते। अण्वस्त्र कार्यक्रम आणि लष्करी हल्ला टाळण्याबाबत चर्चा होणार आहे। अमेरिका इराणमधील चर्चेची तिसरी फेरी। स्वित्झर्लंडमधल्या जिनिव्हा या ठिकाणी चर्चेची तिसरी फेरी पार पडणार आहे।